माझ्या आईचं आणि माझ्या नवऱ्याचं अजिबात पटत नव्हतं काही दिवसापूर्वी, पण आता या दोघांनी एवढं एकमत केलेलं आहे ना, दोघं मिळून माझी शाळा करतात. आणि ॲक्च्युली माझ्या आईने आज मला एवढ्या शिव्या घातल्या माझ्या नवऱ्यामुळं. ते पण काही दिवसापूर्वी त्यांनी हा ड्रेस घालून एक व्हिडिओ काढलेला होता. अक्षरशः इन्स्टावरून तो व्हिडिओ मला डिलीट पण करायला लावलेला आहे. कारण काय तर त्यांनी डान्स वगैरे केलेला होता. तुला लाज नाही वाटत का म्हणे, तू पण त्यांना सपोर्ट करते, असे व्हिडिओ काढायला लावते. आणि माझ्या नवऱ्याला पण माझी आई बोलली की तुम्ही कशाला असे व्हिडिओ करता. ॲक्च्युली खरं पाहता तर तो ड्रेस त्यांनी माझ्या म्हटल्यानुसार घातलाच नव्हता. मी माझं काम करत होती आत आणि स्वराजने हे काम केलं होतं. कर आहे एकदा कल्ला कर बघासारखा मग हो ना. मग बाईचे कपडे घालता का तू द्यायले? स्वराज म्हणेन उद्या की पप्पा तुम्ही साडीच घाला, मग साडी घालायला अशी का द्यायले? आता तर त्याने फुल पावर भेटलाय. आता काय मी सासूच बोलणे माहिती मग इकडे आपले कपडे आहे, बाईचे कपडे माणसाले. हा बाईचे कपडे माणसाले. मी म्हटलं होतं का त्याने साया घाला म्हणून. मी तिकडे होती, माझी व्हिडिओ एडिट करून आली. मग स्वराज म्हणेन उद्या पप्पा साडी घाला. हा त्याचे भाऊ तिकडे काय म्हणतील तीच तर नुसरत मग असे काय म्हणे नुसरत म्हणे बडे हे बोल रही थी बोले नशिबा की माँ इतना बड़ा वो गरम दूल्हा वाली ने तेरा नरम से देखना तेले काय वाटते ते जादू टोना केला. मग काय जादू टाळला गेला का नाही ते सांगा बरं. डिलीट मार तो व्हिडिओ. मम्मी मारणं ठेवून पैसे सांगा काही जादू टोना केला का मैंने कोई जादू नहीं किया. मी त्या दिवशी ना खायला मीच म्हणत होती पहिले की बाले तुला बोलले मजा वाटते, मस्त डबल डबल पाहत राहायचं. पहिले आई ते मी काहीच केलं नाही, त्याच्यात मला काही हात नव्हता गणेशची. पहिले तुम्ही खरं खरं सांगा, मी तुम्हाला बोलली होती का? अरे 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 मी बोलली होती का तुम्हाला? मी काहीतरी माझ्या काहीतरी रोल होता का त्या दिवशी? इमानदारीने सांगा, जे झालं ते सत्य बोला. गीतावर हात ठेवून. हा स्वराज काय म्हणे? स्वराज काय म्हणे? स्वराज म्हणे सकाळ पप्पा तुम्ही पेटीकोट घाला, साडी घाला, मग घालायचे लेकरासाठी. लेकर तर खाया बियाचा लाड हा भलताच. हा रस्त्याने मार्केट मध्ये दिसले लोक म्हणजे माझ्याकडे रोल होता का त्याच्यात? स्वराजनं म्हटलं होतं ना तुम्हाला? मी म्हटलं होतं का तुम्हाला? हाव ना, तर मार मुरवल ना डिलीट आता ते. आणि व्हिडिओ पण तुमच्याच मर्जीने केला ना? डिलीट मार मुरवल ना आता. झालं ना तिथे विषय खतम झाला ना. इन्स्टावरून लगेच आईने आणि माझ्या नवऱ्याने तो व्हिडिओ डिलीट मारायला लावला. ॲक्च्युली स्वराजचं ऑपरेशन झाल्यामुळे त्याला असं काहीतरी दाखवणे आणि खेळवणे आमचं चालू असते. तर आज माझी आई जावयासाठी त्यांना ना असे रोडगे आवडतात खूप विदर्भातले, की जे खूप आमच्याकडे फेमस आहे. ते असे गौरीमध्ये भाजावे लागतात. तर लाडाच्या जावयासाठी माझ्या आईने आज रोडगे आणि आलू वांग्याची भाजी केली होती. तर सीन असा झालेला की माझा ड्रेस पडलेला होता खाली, तर गणेशजीने उचलला आणि स्वराजच्या अंगावर फेकला. तर स्वराज म्हणे प्लीज पप्पा तुम्ही हा ड्रेस मला घालून दाखवा. तर पोराचं मन ठेवण्यासाठी त्यांनी तो ड्रेस घातला होता. आणि मग मी व्हिडिओ काढला आणि ते तयार होते म्हणूनच मी व्हिडिओ काढला होता. मी पोस्ट करताना त्यांना विचारलं पण होतं मी पोस्ट करू का? ते बोलले कर. त्याच्यानंतरच मी तो पोस्ट पण केला होता. तर एक एन्जॉयमेंट म्हणून, एक मुलाची आवड म्हणून आम्ही तो व्हिडिओ अपलोड केलेला होता. परंतु बाकीच्या लोकांचं सोडा, बाकीच्या लोकांना मी मानत पण नाही आणि मी काही ऐकत पण नाही. परंतु माझी आई जेव्हा मला बोलली तेव्हा मला खरंच खराबही वाटलं. म्हटलं इट्स ओके, जाऊ द्या, 2 दिवस आपण ठेवला, आता डिलीट करूया. तर त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकला. आईने मस्तपैकी आलू वांग्याची भाजी केलेली होती आणि हे जे रोडगे आहेत ना, हे आधी कढईत भाजून घ्यावं लागतात आणि त्याच्यानंतर म्हणजे तसे तर गौऱ्यामध्येच सर्व भाजावं लागतात. परंतु आईने काही रोडगे हे कढईतच आधी भाजून घेतलेले आहे. नंतर अशा गौऱ्या आम्ही एका पातेल्यात ठेवल्या, घमीला असते त्याच्यात पेटवले ते गौऱ्या आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे शेकावे लागतात. आणि हे खायला खूप चविष्ट लागतात, परंतु करायला हे भरपूर असे भारी आहेत. म्हणजे भरपूर असं आपल्या अंगावर वाफ येते, शेक लागते, त्याच्यात कितीतरी ऊन होती. आणि आईने चला म्हणजे आता कसा नवरा खूप सुधारलेला आहे, भरपूर त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. त्याच्यामुळं कसं आहे, नवरा जर चांगला असेल किंवा जावई सुधारला असेल तर मग एकाही आपल्या मुलीसाठी काही पण करू शकते.
लळाचा जाई सासरवालीला आला तर म्हटलं पुरणपोळी राहिली रोडगे. आणि अशा पद्धतीने ते रोडगे होतात. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण केलेलं आहे. शिरा केलेला होता आणि रोडगे केलेले होते, डाळ भात आणि सलाद होता. आणि गणेशजीचं मस्त जेवण झालं. आणि तशी पण माझी आई ना जेव्हा जेव्हा गणेशजी येतात ना त्यांच्या आवडीचं त्यांना करून खाऊ घालते की तुम्हाला काय आवडते काय नाही. आणि आता लवकरच आम्हाला घरी पण जायचं आहे. आणि गणेशजीनं मस्त जेवण केलं. तर भरपूर असा लेट होत आहे ब्लॉग यायला त्याच्यासाठी, कारण की वेळच मिळत नाही. इथं एक तर दिवसा काम, रात्री काम, आईच्या घराचे क्लिनिंगचे वगैरे पण काम चालू राहतात, माझे व्हिडिओचे पण. तर सीन असा झालेला होता की स्वराजच्यामुळे त्यांनी तो ड्रेस घातलेला होता. पण मला चांगलं वाटलं की माझ्या आईने माझ्या नवऱ्याचा जेव्हा म्हणजे पक्ष घेतला तेव्हा मला छान वाटलं की बाबा चला माझ्या आईला माझ्या नवऱ्याच्या इज्जतीची काळजी आहे. तसं तर मी भरपूर उडवली होती आधीपर्यंत. तर ते माझे बोलते पण आधी तुमच्यात जे झालं ते झालं, परंतु आता तो व्यक्ती पण चांगला राहत आहे, तुला मान सन्मान देत आहे, तुला प्रत्येक कामात मदत करतो. म्हणजे आई मागच्या वेळेस आली होती तर आईने स्वतः बघितलं की मी व्हिडिओ वगैरे शूट करत होती तर ते स्वतः लादी पुसत होते, भांडी उचलून ठेवणे, भांडी घासणे जास्त काम असलं तर ते भांडी पण घासू लागतात. आणि आता पण त्यांना माहीत आहे की भरपूर प्रमोशनची कामं घरी येऊन पडलेली आहे. तर ते स्वतः बोलले की मी इथून आल्यावर 3 दिवस राहणार, 3 दिवसात तू तुझे प्रमोशनचे कामं वगैरे सगळे करून घेशील. आणि स्वराजचे तसे पण स्टिचेस काढायचे आहेत तर इथं आता काढणं होणार नाहीत कारण आता मला पुण्यासाठी निघायचं आहे. तर त्याच्यामुळं ते बोलले की मी 2-3 दिवस राहणार, त्या दिवसातच तुझे व्हिडिओ वगैरे आटपून घे. आणि स्वराजचे स्टिचेस वगैरे काढले की मी जॉबला चालला जाणार माझ्या, तर मी 1-1.5 महिना म्हणजे 1 महिना तरी येणार नाही. तर असं त्यांचा मला भरपूर असा कामात सपोर्ट आहे. पण मला खरंच खूप छान वाटलं की माझ्या नवऱ्याचा म्हणजे हे घेतला माझ्या आईने भाग. आणि लवकरात लवकर म्हणे तो व्हिडिओ डिलीट मार, लोक काय विचार करतील, लोक काय म्हणतील. तर त्याच्यामुळे नंतर मी तो व्हिडिओ इन्स्टाला डिलीट मारला. यूट्यूबला आहे, यूट्यूबला पण आता मी डिलीट मारते. तिथं भरपूर लोकांचे वाईट पण कमेंट आहे, चांगल्या पण कमेंट आहे. तर मला आता एकच मी निश्चित केलेलं आहे, कोण काय बोलते काय नाही मला याच्याकडे काहीच लक्ष द्यायचं नाही आहे. कारण लोक कसं आहे परफेक्ट किंवा चांगलं कोणालाच म्हणत नाही. आणि मी याच गोष्टीचा विचार करून चालते की कदाचित त्या लोकांना माझ्यासारखं व्हायचं असेल किंवा माझ्यासारखं राहायचं असेल आणि त्यांना ते भेटत नसेल म्हणून ते माझ्या जळत असतील किंवा म्हणून मला ते असं म्हणत असतील, असं मी बोलते आणि समोर चालत असते. कारण कसं आहे, देवाला सोडलं नाही लोकांना तर आपण किती नॉर्मल गोष्ट आहे, बरोबर ना. वाईट वाटते पण इट्स ओके. सध्या तरी माझ्या लाईफमध्ये खूप म्हणजे खूप चांगलं आहे. माझे 4 घरं झालेले आहे, अजून काय पाहिजे. माझं हे हक्काचं घर सगळ्यात पहिलं. इथंच अजून अकोटमध्ये माझा प्लॉट आहे, सासरचं घर आणि पुण्याचं घर. तुम्ही विचार करा, या वयात मुली एकतर आईबापाच्या जीवावर बसून खातात, एकतर नवऱ्याच्या जीवावर बसून खातात. त्या वयामध्ये मी माझ्या 2 मुलांची जबाबदारी आहे घेतलेली. नवरा मला जास्त पैसे देत नाही, 15,000च रुपये महिना आहे त्यांना, परंतु जो आमचा बाकीचा महिन्याचा खर्च आहे तो भरपूर आहे. तरी सगळं मी व्यवस्थित घेऊन चालत आहे. कारण कसं आहे, एवढं लक्षात आहे की जेवढा नवरा साथ देऊ शकतो तेवढं कोणीच देत नाही. आणि संसार चालवण्यासाठी मुलांसाठी आई बाप हे दोन्ही पण असणे खूप आवश्यक आहे. बाकी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.